हिंदी साहित्य दीप या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मनामध्ये कुठे डाऊट असतील तर या नंबरला SMS करा. खूप अर्जंट असेल तर कॉल करा. आजचा व्हिडिओ जो आहे बलभीम महाविद्यालय बीड प्राध्यापक भरती वॉकिंग इंटरव्ह्यू आहे. झुंजार नेता या पेपरला ही बातमी आलेली आहे 14/6/2026 ला, पेज नंबर 5. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळांचे हे कॉलेज आहे. कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय बीड येथे खूप मोठं कॉलेज आहे. पीजी ग्रँटेड आहे. हिंदी मराठीची पीजी ग्रँटेड आहे. हे असे एक कॉलेज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधील, ज्या ठिकाणी पीजी ग्रँटेड आहे. मित्रांनो, जाहिरात ही तुम्हाला दिसत नसेल, परंतु या जाहिरातीला आपण सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहात. शैक्षणिक क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारासाठी आज एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. जर तुम्ही प्राध्यापक पदासाठी तयारी करत असाल, एका चांगल्या महाविद्यालयात शिकण्याची संधी शोधत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अत्यंत नामांकित अशा बलभीम कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बीड येथे विविध विषयासाठी प्राध्यापकांची थेट भरती निघाली आहे. म्हणजेच तेथे कोणतीही लेखी परीक्षा नसून थेट वॉकिंग इंटरव्ह्यू होणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या विषयासाठी, विभागासाठी किती जागा आहेत, मुलाखतीची तारीख काय आहे आणि तुम्हाला सोबत कोणती कागदपत्रे घेऊन जायचे आहेत. चला तर मग विस्ताराने पाहूया. जाहिरात आणि मुलाखतीची वेळ. मित्रांनो, ही जाहिरात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आहे. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालय ज्युनियर कॉलेज, वरिष्ठ पदवी महाविद्यालय सिनियर कॉलेज आणि पदव्युत्तर विभाग पीजी डिपार्टमेंट अशा तिन्ही स्तरावरील भरती होणार आहे. ही पदे तासिका तत्वावर CSB क्लॉकर बेस आणि निश्चित वेतनावर भरली जाणार आहेत. मित्रांनो, हिंदी साहित्य दीप MPSC जाहिरात क्रमांक 114-115 सहाय्यक प्राध्यापक गट अ आणि अधिवेकेता गट ब पदाकरिता विषय हिंदी, मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कम्प्युटर सायन्स, केमिस्ट्री, सायन्सचे बरेच असे काही विषय आहेत. त्या विषयाची तुम्हाला टेस्ट सिरीज भेटेल आणि MPSC 114-115 विषय हिंदी, मराठी, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयासाठी तुम्हाला विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. मित्रांनो, या मार्गदर्शन कोर्समध्ये तुम्हाला काय देण्यात येईल? कोर्सची वैशिष्ट्ये, सर्व घटकांची PDF नोट्स दिले जातील, सर्व घटकांचे नव्याने अभ्यासक्रम समाविष्ट रेकॉर्डेड लिंक दिली जाईल, सर्व घटकांचे लाईव्ह लेक्चर घेतले जातील, परीक्षा अभिमुख प्रश्न विश्लेषण असेल, सरावासाठी 10 टेस्ट सिरीज दिली जातील. 10 टेस्ट सिरीज मध्ये एका टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला 100 प्रश्न दिले जातील. याचा अर्थ तुम्ही 1000 प्रश्नापासून अवगत होतात. ज्यांची 11 युनिट आहे त्यांना 1100 प्रश्नापासून अवगत होतात. प्रत्येक रविवारी वैयक्तिक विशेष मार्गदर्शन सत्र झूम मीटिंग के द्वारा घेतलं जाईल. मित्रांनो, याची फीस आहे मात्र 3000 रुपये. कालावधी आहे परीक्षा होईपर्यंत. मित्रांनो, हा माझा अधिकृत मोबाईल नंबर आहे 9028903557. सखोल अभ्यास, परिणामाची हमी और यशाची खात्री तुम्हाला हिंदी साहित्य दीप तथा ऑल एक्झाम कट्टा ऍप द्वारे भेटणार आहे. प्ले स्टोअरवर जा, ऑल एक्झाम कट्टा ऍप डाउनलोड करा आणि तिथं सर्व माहिती उपलब्ध आहे. रीतसर पावती पण दिली जाईल. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना पण पाठवा. उद्देश की तुम्हाला नोकरी लागली पाहिजे आणि हे घेऊन विशेष 3000 मध्ये नोकरी तुम्हाला लागली पाहिजे, MPSC ची नोकरी लागली पाहिजे. मित्रांनो, चला तर पाहूया व्हिडिओ विषयी. सर्वात आधी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलाखतीची तारीख आणि वेळ. ही मुलाखत शनिवारी 20 जून 2026 रोजी होणार आहे. तुम्हाला सकाळी 9 वाजता महाविद्यालयात उपस्थित राहायचे आहे. पण येथे एक नियम खूप महत्वाचा आहे बरं का. मुलाखतीसाठी नावाची नोंदणी त्याच दिवशी सकाळी 8 ते 9 या वेळेत होणार आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी 8 वाजता महाविद्यालयात पोहोचणे आवश्यक आहे. 9 वाजल्यानंतर आपल्याला तुमची नोंद यानी की होणार आहे. 9च्या नंतर होणार नाही, लक्षात ठेवा. 9च्या अगोदर तुम्हाला पोहोचायचं आहे. विषयानुसार रिक्त पदांची माहिती आता बघूया. नेमक्या कोणत्या विषयासाठी किती जागा आहेत. जागांची विभागणी 3 भागामध्ये केली जाते. एक कनिष्ठ विना अनुदानित, येथे पूर्ण एकत्रित मानधनावर पद भरले जातील. यामध्ये IT 1 आहे, संगणक 2 आहे, कम्प्युटर सायन्स 2, पीक शास्त्र 1 आणि इलेक्ट्रॉनिक्स 2. वरिष्ठ पदवी विभाग सिनियर कॉलेज यामध्ये अनुदानित विभागात तासिका तत्वावर भरपूर जागा आहेत. विशेष लक्ष देण्यासाठी गोष्ट म्हणजे रसायनशास्त्र केमिस्ट्रीसाठी तब्बल 14 जागा आहेत.
याचा अर्थ की एका जागेसाठी 3 परमनंटच्या पोस्ट बसतात, सीएसबीच्या पोस्ट बसतात. तर 6 6 12 यानी की 5 ते 6 जागा इथं केमिस्ट्रीच्या भरल्या जातील. याशिवाय मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या भाषाविषयी जागा आहेत. समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, लोकप्रशासन अशा कला शाखेच्या विषयाच्या संधी आहेत. विज्ञान शाखेत गणित, प्राणीशास्त्र, झोलॉजी, वनस्पतीशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र यांच्याही जागा आहेत. वाणिज्यासाठी 8 जागा आहेत. शारीरिक शिक्षणासाठी 2 जागा आहेत. तर वरिष्ठ महाविद्यालयातील कायमी नोंदणी विभागात संस्कृत, संगीत, नाट्यशास्त्र, मानसशास्त्र, पत्रकारिता, भूगोल, कम्प्युटर सायन्स या विषयासाठी ही रिक्त पदे आहेत. पदव्युत्तर पीजी डिपार्टमेंट कायमी नोंदणी तत्वावर जर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना शिकवायचे असेल तर इंग्रजी, मानसशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, गणित, रसायनशास्त्र, वाणिज्य या अनेक विषयासाठी प्रत्येकी 2 ते 3 पदे रिक्त आहेत. नियम आणि अटी, कागदपत्रे. मित्रांनो, जागा तर आपण पाहिल्या, पण मुलाखतीला जाताना कोणती तयारी करायची आता काळजीपूर्वक ऐकूया. शैक्षणिक अर्हता. तुमची शैक्षणिक पात्रता यूजीसी आणि विद्यापीठाच्या नियमानुसार असावी. म्हणजेच वरिष्ठ महाविद्यालयासाठी सेट, नेट, पीएचडी आणि कनिष्ठ महाविद्यालयासाठी बीएड पदव्युत्तर पदवी असेल, आवश्यक असेल. कागदपत्रे. मुलाखतीला येताना तुमच्या सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्राची फाईल सोबत आणणे बंधनकारक आहे. त्यासोबत तुमच्या सर्व कागदपत्राची झेरॉक्स प्रतीचे 2 सेट सोबत ठेवा आणि ते स्वतः सेल्फ अटेस्टेड केलेले असावेत. मुलाखतीला येण्यासाठी उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता मिळणार नाही. स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. हे सर्व प्रक्रिया अध्यक्ष श्री सोळंके, प्रकाश सोळंके, सरचिटणीस सतीश चव्हाण, उपाध्यक्ष अमरसिंह पंडित, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोष उंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. समारोप आणि शुभेच्छा. मित्रांनो, जर तुम्ही मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या मोठ्या संस्थेत काम करण्याची एक सुवर्ण संधी आहे. ज्या उमेदवारांची संबंधित विषयात पात्रता पूर्ण असेल त्याने 20 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजता बलवीन महाविद्यालय बीड येथे न विसरता उपस्थित राहावे. मुलाखतीला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. जर तुम्हाला काही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या त्या सर्व मित्रांसोबत शेअर करा जे प्राध्यापक पदासाठी नोकरी शोधत आहेत. कदाचित तुमचा एका शेअरमुळे कोणालाही चांगली नोकरी मिळू शकते. अशाच नवीन नोकरी आणि संधी, शैक्षणिक अपडेट अशा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप आभार.